बहुत बड़ा सवाल है. प्रोटीन क्या होता आहे? प्रोटीन काय आहे? प्रोटीन काय असते? सगळीकडे प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन. तर चला आज बघूया प्रोटीन बद्दल थोडी सायंटिफिक माहिती. सगळ्यांचं आपला इनर हार्मनी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आता प्रोटीन म्हणजे काय? आपल्या आयुष्यासाठी एक इतकं आवश्यक आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे नेहमी काम करतं ते म्हणजे प्रोटीन. आपल्या शरीरात प्रोटीन सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट घटक तो म्हणजे प्रोटीन. आता प्रोटीन काय करतो? प्रोटीन तुमचे स्नायू मजबूत करतो, तुमचे हाडं मजबूत करतो, तुमची त्वचा, रक्त आणि तुमची रोगांशी लढण्याची, पेशींशी लढण्याची आणि प्रतिकारशक्ती वाढण्याचं काम हे फक्त प्रोटीन करतं. पण बऱ्याच लोकांना या प्रोटीनबद्दल नीट माहिती नसते. तर चला आज आपण विज्ञानाच्या साहाय्याने सायंटिफिक भाषेत पण सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलमध्ये प्रोटीन काय आहे, हे कसं काम करतं आणि त्याचं किती योग्य प्रमाण घ्यायचं. मित्रांनो, प्रश्न आहे प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना मूलभूत बांधकाम करण्यामध्ये हे मदत करतं. हे अमिनो ॲसिड पासून बनतं, जे शरीराला ऊर्जा आणि मजबूत बनवतं. ओके, देतात. आणि यासोबतच आपल्याला अनेक आवश्यक गोष्टी जे आहे अमिनो ॲसिड्समधनं जे आपल्याला आवश्यक असतात ते आपल्याला या प्रोटीनपासून भेटत असतात. त्यामुळे आपल्याला आहारातून प्रोटीन हा सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. ठीक आहे, ओके. की प्रोटीन हे अति आवश्यक आहे. आता खास करून जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा आपल्याला काही एखादी जखम होते त्यासाठी प्रोटीन अति उपयुक्त आहे. प्रोटीन हे स्नायूंची दुरुस्ती आणि वृद्धांसाठी नाही, वृद्धांसाठी आहेच, पण वृद्धीसाठी म्हणजेच ग्रोथसाठी मुख्य घटक आहे आणि त्यामुळे शरीर अधिक वेगाने बरं होऊ शकतं. ओके, शरीरातल्या अँटीबॉडीज ज्यामुळे आपण आजारांपासून सुरक्षित राहतो हे सुद्धा फक्त आणि फक्त प्रोटीनपासूनच बनतात. त्यामुळे प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपल्या शरीराला मजबूती मिळते आणि शरीराला या सगळ्या इम्युनिटीचे जे घटक असतात त्यांना लढण्याची जी ताकद भेटते, ते लढण्यासाठी जे सज्ज होतात ते फक्त प्रोटीनमुळे. ओके, यानंतर स्नायू आणि हाडे मजबूत करणारा जो घटक आहे तो पण आहे प्रोटीन. तर हे हाडांना आणि स्नायूंना मजबूत करतं. प्रोटीन केवळ स्नायू वाढवायला नाही, तर हाडे मजबूत ठेवायला पण अति आवश्यक आहे. सायंटिफिक दृष्टिकोनाने किंवा संशोधनातून मी तुम्हाला सांगतो, प्रोटीनची योग्य प्रमाणामुळे हाडांना घट्टपणा येतो, त्याची घनता वाढते आणि ती टिकून राहते आणि स्नायूंची ताकद सुद्धा वाढते, ज्यामुळे आपण लॉंग टाइम, दीर्घकाळ तंदुरुस्त राहतो. ठीक आहे. योग्य प्रमाण आणि वितरण पण प्रोटीनचं तेवढंच महत्त्वाचं. शरीरात प्रोटीन साठवता येत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे दररोज एव्हरी डे डेली यू हॅव टू टेक प्रोटीन इनटेक. म्हणजे दररोज तुम्हाला प्रोटीन खावं लागणार आहे, कारण की त्याला स्टोरेज सारखं फॅट सारखं त्याला स्टोअर करता येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली सवय म्हणजे दिवसभरात प्रत्येक जेवणामध्ये थोडा थोडा प्रोटीन घेणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला सतत आवश्यक प्रोटीन मिळत राहणार. ओके, मग आता प्रश्न आहे की प्रोटीनचे स्रोत कुठे भेटतं किंवा हे प्रोटीन कुठे आढळतं आणि आम्हाला कसं भेटणार. तर आपण हे प्रोटीन आपल्या आहारातून सहज सहज मिळू शकतो. उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना माहिती आहे, प्राण्यांपासून, नंतर अंडी, दूध, पनीर, मासे, वनस्पती, डाळी सुद्धा, कडधान्य, सोया इज वन ऑफ द बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. त्यानंतर नट्स,
शेंगदाणे, फुटाणे किंवा आणि बिया हे झाले तुमचे प्रोटीनचे बेस्ट सोर्सेस. तर मित्रांनो, या सर्व सोर्सेसपासून तुम्ही आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन समावेश केला तर मला वाटतं तुम्हाला डेली डोस प्रोटीनचा मिळणार आणि तुम्ही नेहमी फिट राहणार आणि तुमची बॉडी चांगली ग्रोथ करणार, चांगली रिपेअर होणार आणि नेहमी तुमची इम्युनिटी सक्रिय राहणार. थँक यू वन अँड ऑल. यस, हो गया प्रोटीन का लेक्चर परफेक्ट.